How is very important same. Same with the seven months this लॉन्च पे गया नाम दीजिए वेब वॉच पेज मत रखते वेब वॉच रखा नीचे ब्राउज पे आइए इमेज सिलेक्ट कीजिए विंडोज का कीजिए सबसे सेकंड लास्ट वाला है सेकंड लास्ट वाला क्या है माइक्रोसॉफ्ट विंडोज सर्वर 2016 पेज किया 2 मिनट वहां पे क्लियर की पेयर आया आज का डेट डाल दीजिए क्लियर की पेयर को 30 है डाल दिए नीचे आइए नेटवर्क सेटिंग नेटवर्क सेटिंग में देखिए आप क्या करें डिफॉल्ट ही रखना है डिफॉल्ट ही रखना है नेटवर्क सेटिंग में जाए तो डिफॉल्ट ही रखिए वहां पे सबनेट है ना वहां पे सबनेट को क्लिक कीजिए सबनेट कौन सा लीजिए 1A लीजिए 1A लिया अब ये 1A लिया ना नीचे आइए आरडीपी कोड है ना आरडीपी कोड है दूसरा एक कोड ऐड करना है हमें आरडीपी डिफॉल्ट रहने दीजिए और नीचे ऐड कोड कीजिए ऐड एक आरडीपी के अलावा एक ऐड कोड करना हाँ ऐड किया वहां पे कौन सा करना है एचटीटीपी करना है एचटीटीपी हाँ एचटीटीपी आ गया सिलेक्ट कीजिए ठीक है कस्टम 00 लीजिए वहां पे कस्टम ही रखिए 00 00 ने सोर्स नहीं हो गया ऊपर आइए थोड़ा ऊपर 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 क्या 00 रखा ना हो गया ठीक है सर ते 1A आपण मुंबई रिजन मध्ये करतो म्हणून सिलेक्ट केलं बताओ लॉन्च कीजिए एक सर्वर कहाँ पे किस रीजन में किया मुंबई रीजन अवेलेबिलिटी 1 में किया अवेलेबिलिटी जोन 1 में ऐसा क्यों किया ये भी बता अब दूसरा सेव करना है दूसरा भी सेव करना है जो लॉन्च इंस्टेंस पे आई है वेब 2 वेब ब्राउज कीजिए ऑल कीजिए विंडोज सेव लेना है सेव लिए की पेयर क्रिएट करने की जरूरत नहीं वो वही उठाइए डाउन एरो से 30 वाला उठाइए उठाया 30 वाला नीचे आइए एडिट पे जाइए वहां पे कौन सा लेना है अवेलेबिलिटी जोन पी लेना है पी लिया नीचे आइए आरडीपी है आप बराबर है दूसरा कौन सा ऐड करना है एचटीटीपी कस्टम ठीक है और लॉन्च अब यहाँ पे देखिए एचटीटीपी ऐड किया यहाँ पे देखिए देखिए वाचा इंटरव्यू क्वेश्चन थे ये पिक्चर इंटरव्यू है खाली लिंक पाठवले बघा बऱ्याच माझे ड्राइव्ह खाली 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 वरती 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 इकडे फार पण ते हात आपल्याला खाली
चाय पिऊन वेबसाईट तसंच लोड बॅलन्स करणे. काम करा. आता पहिल्या सर्व्हरचा ऍक्सेस घ्या. त्यात IIS सर्व्हर इन्स्टॉलेशन करा. माहिती आहे ना? आलं. चेंज करा. वेब वनचा ऍक्सेस घेतला. चेक मध्ये जा. पासवर्ड चेंज करा. त्याच्यातला काळ नको आपल्याला. मला ते वन घेतला ना. चालू आहे कपाटला बंद. हायपर मी इथे पण भेटतात ना गेल्या हे झालं install. हे लॉन्च करू. नाही लॉन्च आहे रे ऑलरेडी. सुरू आलं. झालं का ते ओपन करणं सांग. होऊ दे थांब सगळे. तोपर्यंत सी मध्ये जा. सी मध्ये जा. तो Success. फोल्डर सी मध्ये जा. फोल्डर नाही बनवायचा. त्यात फोल्डर आहे त्यालाच एडिट करायचं. सी ओपन करा. तो फोल्डर आहे बघा. इनिट म्हणून काय ते लिहिलंय. पब नाव लिहिलंय बघा लास्टला. ओपन करा. त्यामध्ये www आहे बघा. तिथे या. वरचा एक नंबरला. डिफॉल्ट फोल्डर नाही आता इन्स्टॉल केल्यावर झाला तो फोल्डर. आणि त्याच्यामध्ये लास्टची फाईल आहे बघा. आहे का? त्या फाईलला राईट क्लिक करा. एडिट करा. एडिट सिलेक्ट नाही झालं. आपण इथं वेबसाईट क्रिएट केली तरी चालेल. पण वेबसाईट क्रिएट करायला वेळ जातो. त्यामुळे डिफॉल्ट वेबसाईट आहे त्याला आपण एडिट करू. एडिटला झाला. आता ती ओपन झाली. आता तिथं काम करा. तिथं वन लिहा. हे बघा असं लिहा. हे बघा काय केलं रे? क्लोज कर. क्लोज कर. वन लिव्हर.
डायरेक्ट वन लिहिणे वाच क्लोज कर क्लोज कर ना क्लोज करताना सेव विचारणार यस झालं आता वन काय लिहिलं आपण ओळखायला की तो सर्व्हर वन आहे ना क्लोज करा रिअल मध्ये काय दोन्हीकडे सेमच वेबसाईट ठेवणार आहे आपण. झालं आता सेम हा डिस्कनेक्टेड करा सर्व्हर हा सर्व्हर डिस्कनेक्टेड कर ना वरनं सर्व्हर हा डिस्कनेक्टेड कर झालं सेकंड सर्व्हरचा ऍक्सेस घ्या सेम प्रोसेस माहिती आहे तुम्हाला अलग अलग सेम प्रोसेस करा त्याला टाका त्याला किती टाका दोन म्हणजे समजेल बस Please hang out there. परत हे करायचं डाउनलोड सिंक नाही करू शकत ना आपण एका पेसीवर काय रे डाउनलोड केलं केलं आम्ही म्हणजे आम्हाला सर नाही तर एकदा डाऊट आलता आम्हाला की बाबा ते रिक्वेस्ट पाठवली ऍक्सेप्ट करण्यासाठी ते माय अकाउंट सिलेक्ट करायचं का अदर अकाउंट मी तर कन्फर्म होतो माय ते आलता माय नाही केलं ते नेटवर्क आयडी मध्ये घोटाळा झाला नेटवर्क आयडी भेटत नाही तिथे शोधून शोधून काय ते केलं का प्रॅक्टिकल ते त्याच्या आधी पण आम्ही एकच मशीन चालू केली पहिले ते डिफरन्स बिटवीन पब्लिक प्रायव्हेट म्हणजे एकच मशीन मध्ये नाही सगळं करायचं हे ना नाही वाटतं प्रायव्हेट वाला डिलीट करून टाकले दुसरी अजून एक मशीन घेतली पेरिंग कंटिन्यू केली एका
वनचा आयपी ऍड्रेस घ्या, पब्लिक आयपी ऍड्रेस कॉपी करून. वनचा पब्लिक आयपी ऍड्रेस कॉपी केला, नवीन टॅब ओपन करा आणि त्याच्यामध्ये पेस्ट करा. वेबसाईट ओपन होईल ना. पोर्ट ऍड केलाय ना आपण. ते काय ओपन होत नाही रे. का आला ओके बघा. एक मिनिट, सिक्युरिटी मध्ये सिक्युरिटी मध्ये आलं, खाली या, लॉन्च विझार्ड आहे बघा, त्याला क्लिक करा. लॉन्च विझार्ड घेतला का? अरे वरती घे ना, वरती कोड आहे ना, आहे 80 आणि हे आहे, केलाय का? पुढे बघा, तिला अलाव आहे का? अलावच असणार ना. जाऊ दे, अलाव आहे. ते काम करा, ब्राउझर वरती, त्या ब्राउझर वरती चेक करू नका, दुसरा ब्राउझर ओपन करा आणि तिला ओपन करा. इथं पेस्ट करा. नवीन टॅब ओपन कर रे. आणि दुसऱ्या ब्राउझर इथंच नवीन टॅब ओपन करा, त्याच ब्राउझरला नवीन टॅब ओपन करा आणि दुसरा आयपी ऍड्रेस टाका. पोर्टल वरती जावा आणि दुसरा आयपी ऍड्रेस टाका. वेब टूचा आयपी घ्या, वेब टूचा आयपी टाका. झालं दोन्ही. आता लक्षात घ्या, हे नंबर टाकलाय म्हणून तुम्हाला समजते सर्व्हर 1 आणि सर्व्हर 2. नंबर नसता तर तुम्हाला काय समजलं असतं? दोन्ही पण वेबसाईट सेमच आहेत, बरोबर. रिअल मध्ये असंच असणार आहे ना, दोन्ही वेबसाईट सेमच असणार आहे. नंबर टाकला म्हणून तुम्हाला समजते. आता आपल्याला काय करायचं? नेटवर्क लोड बॅलन्सिंग करायचं. तर पोर्टल वरती या. पोर्टल वरती आला का? खाली लेफ्ट साइडला डाऊन एरो करा. जावा खाली लोड बॅलन्सर आहे. आता इकडे लक्षात घ्या, लोड बॅलन्सर मध्ये पहिला आपल्याला टार्गेट ग्रुप क्रिएट करावा लागेल आणि मग लोड बॅलन्सर कॉन्फिगर करावा लागेल. लक्षात, तर टार्गेट ग्रुपला या. टार्गेट ग्रुप म्हणजे आपले कुठले सर्व्हर आहेत, टार्गेट ग्रुप मध्ये कुठले ठेवायचे आहेत, आणि मग लोड बॅलन्सर. आता टार्गेट सर्व्हर मध्ये आपले किती सर्व्हर आहेत? दोनच आहेत ना. अरे 2 सर्व्हर आहेत, 2 आहेत, ते घ्यायला लागेल. ठीक आहे. आता तिथं टार्गेटला जावा. आता तिथे वाचा, इन्स्टन्स म्हणून आहे का आयपी ऍड्रेस आहे, लॅम्बडा फंक्शन लॅम्बडा अजून झालंच नाही. ठीक आहे. खाली इन्स्टन्स आहे, खाली या. टार्गेट ग्रुप नेम विचारतंय, तर तिथं एकच मिनिट, 2 मिनिटात एक होईल का नाही मला तर. टार्गेट ग्रुप माय वेब टाका. माय वेब टाकला, खाली पोर्ट मध्ये एचटीटीपी ठेवलाय का? पोर्ट नंबर 80, बरोबर आहे. खाली VPC ला या, VPC सिलेक्ट करा. डिफॉल्ट VPC एकच आहे, बरोबर आहे का? दोन्ही खाली खाली या, खाली एचटीटीपी वरती वेबसाईट चालू आहे का? हेल्थ चेक दिलंय का? हेल्थ चेक तिथं हेल्थ चेक प्रोटोकॉल दिला, एचटीटीपी वरतीच आपला आहे, तिथं दिलेलं आहे. त्यानंतर हेल्थ चेक पाथ दिलंय का? तिथं इंडेक्स टाका, index.html. झालं. नेक्स्ट केला. ते दोन्ही सर्व्हर दिसतात का? ते दोन्ही सर्व्हर ऍड करायचे आहेत आपल्याला. कशामध्ये? टार्गेट ग्रुप मध्ये. सिलेक्ट करा, इन्क्लूड ऑफ पेंडिंग बिलो करा. खाली आलेत का ते दोन्ही सर्व्हर? क्रिएट टार्गेट ग्रुप. आता तिथं 10 सर्व्हर असते तर आपले कुठले आले असते? जे वेब सर्व्हर आहेत तेच आले असते ना. टार्गेट ग्रुप क्रिएट झाला, काय नावाने क्रिएट झालाय? माय वेब. ठीक आहे. आता टार्गेट ग्रुपला एकदा क्लिक करून बघा. आहे. आता लोड बॅलन्सर आलं,
आता इथून क्रिएट लोड बॅलन्सर. आता इकडे लक्षात घ्या, हे नोट करा. लोड बॅलन्सर किती टाईपचे आहेत? लोड बॅलन्सर 3 टाईपचे आहे. ऍप्लिकेशन लोड बॅलन्सर, नेटवर्क लोड बॅलन्सर, गेटवे लोड बॅलन्सर. तर आपल्या सिलेबस मध्ये जो लोड बॅलन्सर आहे, नेटवर्क लोड बॅलन्सर आहे. और लक्षात तो मिडलचा आहे ना, तो नेटवर्क लोड बॅलन्सर आहे. खाली या, क्रिएट लोड बॅलन्सरला नाव द्या. तसं नाही, माय एनएलपी द्या. नेटवर्क लोड बॅलन्सिंग दिला. खाली इंटरनेट काय, इंटरनल और इंटरनेट फेसिंग. इंटरनेट फेसिंगच ठेवा. ठेवला. खाली या. तिथं बघा, तुम्हाला दाखवते तुमची अवेलेबिलिटी झोन 1A 1B 1C आहे का? दोन्ही सर्व्हर आपले कशात आहेत? 1A मध्ये आहे, 1B मध्ये आहे. तिन्ही सिलेक्ट केला तरी चालेल, पण 2च सिलेक्ट करा. 2 सिलेक्ट केला. खाली या. सिक्युरिटी ग्रुप आहे का तुमचा? डिफॉल्ट वालाच राहू दे. झाला. खाली या. खाली टार्गेट ग्रुप दाखवते बघा. टार्गेट ग्रुप इकडे इकडे खाली खाली खाली. अरे वरती वरती इकडे डिफॉल्ट ऍक्शन तिथं दाखवते काय? सिलेक्ट टार्गेट ग्रुप. तिथं येते का? हे असे अवघड जागेच. आता तिथं टार्गेट ग्रुप येत नाही ना, तर यायला पाहिजे ना. इथून आपण काय क्रिएट केलाय ते येत नाही ना. रिफ्रेश करा बघू जरा पेजला. पेजला नाही रे, तिथंच रिफ्रेश करा. बरं राहू दे, पेजला केला तर चालतं. येत नाही ना? नाही येत ना, दाखवायला पाहिजे. बरं, एक काम करा. आता इथून नवीन बनवत बनली ते सिलेक्ट केला. कांबरे सिलेक्ट केलं का? खाली या. खाली या. खाली क्रिएट टार्गेट ग्रुप आहे ना, क्रिएट टार्गेट ग्रुप क्लिक करा. पुन्हा करा क्रिएट टार्गेट ग्रुप. आला. तीच पेज ओपन होईल. खाली या. टार्गेट ग्रुप मगाशी काय दिलं तुम्ही? हाय वेट सर्व टाका. तिकडून येतच नाही का? हाय वेब सर्वर सेंड करा. खाली या. EPC index.html HTML खाली घ्या. नेक्स्ट दोन्ही सर्वर घ्या. इन्क्लूड क्रिएट झालं. झालं का? आता पुन्हा जावा तिथे लोड बॅलन्स आला. अरे पुन्हा जाणार नेटवर्क लोड बॅलन्स येतो. आला की सेट केला. आलं का? मगाशी काय आपण सेपरेट तयार केलं ते दाखवला नाही, म्हणून परत इथून म्हणून इथून क्रिएट केला. खाली या. खाली या. खाली या. क्रिएट लोड बॅलन्स. आता ते क्रिएट झाला का? प्रोव्हिजनिंग म्हणून येईल बघा. थांबा तसं. ते दिसते का नाही? DNS क्लिक करे. तिथं तुझ्याला क्लिक कर. खाली बघ. खाली खाली ते DNS दिसते का नाही? DNS खाली DNS लिंक म्हणून ती URL लिंक टाकली ना. ऐकून घ्या. ती URL लिंक टाकली की सर्व्हर 1 किंवा सर्व्हर 2 दोन्हीपैकी कुठलाही रिस्पॉन्ड करणार. हा लक्ष. ते नंतर करा. पहिला होऊ दे. ते अवेलेबल व्हायला पाहिजे. प्रोव्हिजनिंग मध्ये गेलाय. पर्सेंटेज मध्ये करता येईल. IP नाही टाकायचं. थोडं लोड घेईल ते. सर्व्हर 1 किंवा सर्व्हर 2 ओपन होतं. नाही ओपन होणार. थांबा. ओपन हे घेतलंय ना. हे काम करा. काम करा. ते जेव्हा तिथे सिक्युरिटी मध्ये वरती गेले
सिक्युरिटी ग्रुप मध्ये बरोबर आहे. सिक्युरिटी ग्रुप एनएलबीच्या सिक्युरिटी ग्रुप मध्ये गेला का? आठवते का एनएलबी सिक्युरिटी? आपण तिथे सिक्युरिटी मध्ये आहे. कारण आपण तिथं एचटीटीपी पोर्ट वर अलाउ नाही ठेवला. तिथं नाही रे, कॅन्सल कर कॅन्सल. एनएलबीच्या सिक्युरिटीचा एनएलबीच्या सिक्युरिटी मध्ये आला का? खाली आहे खाली. तो सिक्युरिटी ग्रुप दिसतोय का डिफॉल्ट? हा तिथे या. खाली खाली रे, खाली या. अरे तू कुठे गेला? खाली जा सिक्युरिटी. ऑल ट्रॅफिक आहे ना? ऑल ट्रॅफिक आहे, तरी पण कधी कधी घडतंय. इनबाउंड लाईन क्लिक करा. तिथे एचटीटीपी अलाउ करून द्या. व्हायला पाहिजे. ऑल ट्रॅफिक आहे रे. ऑल कस्टम आउटबाउंड ला एकदा चेक करा बरं. आउटबाउंड ट्रॅफिक जा आता URL लिंक ती कॉपी करा. सर्व रिस्पॉन्ड केला. नाही नाही थांब थांब. वन झाला. आता लक्षात घ्या, तिथं आपण वन लिहिले म्हणून तुम्हाला समजायला सर्व्हर वन रिस्पॉन्स झाला. आता याचा टू झाला. आता हे पेज असंच ठेवा. आता तुम्ही काय करा, तुम्ही दोघांनी सर्व्हर वन आणि शटडाऊन करा. कुठला करणार? सर्व्हर वन. कुठला करणार? सर्व्हर वन. का करणार? कारण हे दिसतंय ना तुम्हाला. आणि ते कुठला करणार? सर्व्हर टू शटडाऊन करा आणि पुन्हा पेज रिफ्रेश करा. दुसरं येणार. हा लक्षात. म्हणजे नेटवर्क वर लोड करतो. हा स्टॉप करा. स्टॉप. नेटवर्क वर जो लोड पडतोय तो दुसऱ्या सर्व्हर वर जाणार ना. आलं की लक्षात? आणि पेज रिफ्रेश करून बघा. पेज स्टॉप होऊ दे. पेज स्टॉप झाल्यानंतर पेज रिफ्रेश करून बघा. ऑटोमॅटिक सर्व्हर दाखवणार. म्हणजे क्लायंटला समजणार सर्व्हरवर बॅकएंड जर बंद पडला तर दुसरा सर्व्हर रिस्पॉन्ड करणार. हे क्लायंटला समजणारच नाही. म्हणून तिथं वन टाकले. जर टाकले तर समज. लक्षात. दिस इज अ नेटवर्क रोड बाय गुडलकला म्हणते काय मी जाऊन हा पर्सनल मीटिंग हिस्ट्री क्लिअर करा त्याची. वन जर झालं तर हिस्ट्री क्लिअर करा. तुझं वन त्याचा बघा लगेच रिस्पॉन्स झाला. जो वन आला तुम्ही हिस्ट्री क्लिअर करा. आलं त्याच्यामध्ये कशामध्ये पण काय
कमी नाही होत. हे दोन्ही इन्स्टन्स टर्मिनेट करा सांगतो ऐकून घ्या दोन्ही इन्स्टन्स टर्मिनेट केले त्यानंतर नेटवर्क